राहुल गांधीचं करायचं काय? राहुल गांधीचं करायचं काय? भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा राष्ट्रीय काँग्रेसचा राष्ट्रीय काँग्रेसचा राहुल गांधी, राहुल गांधी, राहुल गांधी, राहुल गांधी. अरे या राहुलचं करायचं काय? या राहुलचं करायचं काय? राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा, भारतीय जनता पार्टीचा. नरेंद्र मोदी साहब तुम आगे बढ़ो, नरेंद्र जी फडणवीस तुम आगे बढ़ो. भारत माता की जय, वंदे वंदे. संसदीय अधिवेशन सुरू असताना राष्ट्रीय काँग्रेसचे खासदार त्यांनी चहापान बाहेर केलं. अधिवेशन चालू असताना त्यांनी आज सभागृहात उपस्थित राहण्याचं असताना ते बाहेर जेणेकरून भारत देशात ढवळाढवळ कशी करायची, जे नरेंद्र मोदी चांगल्या पद्धतीनं देशाचं काम करतायत, कसल्याही परिस्थितीत गॅसची टंचाई होणार नाही हे जी काळजी घेत आहे, तरी सुद्धा काहीतरी कोल्हेकही उठवायची आणि गढूळ वातावरण करण्याचं काम हे राष्ट्रीय काँग्रेस करते. ज्या पद्धतीनं आम्ही आता शिवतीर्थ सातारा येथे ज्या पद्धतीने आता आंदोलन करतोय, हा फक्त ट्रेलर असून या पुढील काळात असे काहीतरी चुकीचे धंदे आणि कसल्याही परिस्थिती चुकीचं गढूळ वातावरण भारत देशात करण्याचं करत असाल तर या पद्धतीने चांगल्या पद्धतीने तीव्र आंदोलन करून त्या पद्धतीने उत्तर दिलं जाईल, जेणेकरून शांतता पसरले. त्यामध्ये अगदी चुकीचं काहीतरी गैरसमज पसरवून चुकीचे काळे धंदे करू नये असं राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला, राहुलजींना या निमित्तानं मला सांगायचंय. मला असं वाटतं की एवढ्या मोठ्या पक्षाचे नेते एवढे वेल मॅनर्ड आणि वेल रिस्पेक्टेड आणि एवढे एज्युकेटेड असताना त्यांना परत एकदा अध्यक्ष बेसिक मॅनरिझम शिकण्याची गरज आहे आणि परत एकदा शाळेत पाठवण्याची गरज आहे. कारण की आज आपण बघतोय की प्रत्येक जाग्याची प्रत्येक ह्याची एक गरिमा असते, रिस्पेक्ट असते आणि ते काहीच न फॉलो करता काँग्रेस पार्टीचे एवढ्या मोठ्या पार्टीचे आणि एवढे मोठे नेते असतानाही ते असं डिसरिस्पेक्ट करत असतील तर आमच्या वतीने आणि सगळ्या देशाच्या वतीने आम्ही ह्या गोष्टीचा निषेध करतो. आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं त्या चर्चेत सहभाग न घेता मकर दरवाजा इथे जिथे तुम्हाला कुठलेही प्रदर्शन करण्यास किंवा काही करण्यास परवानगी नाहीये तरी सुद्धा तिथे बसून चाय पार्टी केली. चाय पार्टी, संसद म्हणजे काय चाय पार्टी वगैरे मौज मजा करण्याचा धंदा नाहीये, तिथे ती जागा नाहीये. यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा आज इथे निषेध व्यक्त करण्यासाठी सर्वजण जमलेलो आहे. त्याच पद्धतीने जे आता त्यांची आंदोलन सुरू आहेत गॅस हे त्याच्याबद्दल म्हणजे जे चुकीचे निदर्शनं अफवा वगैरे पसरवून देशाला अराजकता माजवण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे, त्यासाठी आम्ही नागरिकांना विनंती करतो की कुठल्याही अफवेवरती विश्वास न ठेवता, विश्वास ठेवू नये. मोदी सरकार याच्यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील आहे. तरी सर्वांनी इथे आल्याबद्दल मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो आणि सर्व नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन करतो की कोणत्याही अफवेवरती विश्वास ठेवू नये. धन्यवाद.